बाहेर पडणारा रिमझिम पाऊस अशातच गरमागरम चहासोबत कुरकुरीत अशी कांदा बटाटा भजी असेल तर कशी बनवायची चला पाहू। त्यासाठी 2 मध्यम आकाराच्या कांद्याचा पुढचा मागचा भाग काढला, नंतर साल काढून अशा प्रकारे उभ्या अशा पातळ स्लाइसेस मध्ये हा कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे। दोनही कांदे कापून झाले की एका बाउल मध्ये काढून घ्यायचे। आता 2 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून घेतले, हे मोठ्या किसणीने किसून घ्यायचे। बटाटे किसून झाले की कांद्यासोबत बाउल मध्ये काढून घ्यायचे। नंतर यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, ओवा, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, नंतर भजी कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे तांदळाचे पीठ, आता 1 वाटी बेसन पीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची। पहिल्यांदा कोरडच हे सर्व मिक्स करून घ्यायचं। नंतर एकदम थोडस अर्धा कप पाणी वापरून भज्यासाठी पीठ भिजवून घ्यायचं। आता भजे तळायला जे तेल घेतलं त्यातले 2 चमचे तेलाचं मोहन घालून चांगलं मिक्स करायचं। आता मीडियम टू हाय फ्लेम वर गरम तेलामध्ये पसरवून ही भजी एक एक करत सोडून घ्यायची। यांना खेकडा भजी असं पण म्हणतात, कारण ही आकाराने वाकडी तिकडे असतात। ही भजी लालसर रंगावर छान कुरकुरीत तळून घ्यायची। कुरकुरीत अशी कांदा बटाटा भजी, गरमागरम चहा, तळलेली मिरची, वाह एकदम जबरदस्तच।